नमस्कार. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळविन. या ज्ञानेश्वर माऊलींच्या ओळींप्रमाणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन आपल्या मराठी भाषेला अमृता समान करण्याचे ऐतिहासिक कार्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केले. आजपर्यंत ज्यांनी मराठी करून आपल्या राजकीय सत्तेची पोळी भाजली त्यांना हे जमले नाही किंवा मुख्यमंत्री होऊनही करता आले नाही. ते आपल्या देवाभाऊंनी करून दाखवले. याला म्हणतात मराठी प्रेम. जय जय महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा भाजपा महायुती सरकारने दिला. मराठी माणसाचे हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे इंग्लंडहून फडणवीस सरकारने आणली. ज्या उद्धव ठाकरे साहेबांनी औरंगाबादचे नामांतर करून फक्त संभाजीनगर असे केले आणि आपल्या धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, त्याच औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांकरण करून हिंदू धर्मासाठी प्राण देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा व त्यांच्या कार्याचा ज्यांनी यथोचित सन्मान केला ते देखील आपले देवेंद्र फडणवीस सरकारच होते. थोडक्यात मराठी भाषा व मराठी भाषेसाठी झटणाऱ्या आपल्या महाराजांचा नवरत्नांचा योग्य तो मान सन्मान फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या भाजपा महायुती सरकारनेच केला आहे. या उलट मुंबईमधील मराठी माणसांच्या पत्राचाळीचे काय झाले, गिरगावमधील मराठी माणसांचे काय झाले, अभुदय वसतवाल्यांचे काय झाले, याबाबत उभाठा सेनेने उत्तर द्यावे. निवडणुका आल्या की नुसतं मराठी करायचं. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार आहेत, मराठी माणसाचे अस्तित्व धोक्यात आहे, अशा अनेक भावनिक मुद्द्यांमध्ये लोकांना अडकवायचं आणि त्यांची मते घेऊन सत्ता काबीज करायची. सत्तेत आल्यावर विकासाच्या नावाने नुसती आश्वासने, विकास कामांच्या नावाने बोंबाबोंब आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणे हेच कार्य किती वर्ष यांनी केले आहे. गेली कित्येक वर्ष उद्धव साहेबांच्या नेतृत्वात मुंबईच्या महानगरपालिकेवर यांची सत्ता आहे. पहिला पाऊस पडला की मुंबईची तुंबई झाल्याशिवाय राहत नाही. मुंबईच्या रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हेच कळत नाही. मुंबईची वाढणारी लोकसंख्या याबाबत योग्य नियोजन नाही. याउलट देवेंद्र फडणवीस सरकार यांच्या महायुती सरकारने मुंबई वरळी सीलिंग बांधला, कोस्टर रोड तयार करून मुंबईच्या ट्रॅफिकचा प्रश्न सोडवला, मुंबईला वेगवान केले. पर्यावरणपूरक मुंबई कारशेडचे काम चालू आहे. मुंबईत मेट्रोचे जाळे निर्माण केले. हे सर्व मुंबईकरांचा प्रवास सुखाचा व सुरक्षित व्हावा यासाठीच देवाभाऊंनी केले. हे फक्त देवाभाऊंनी माझा मराठी माणूस सुरक्षित राहावा, माझी मराठी अबाधित राहावी, माझी मुंबई सुरक्षित, स्वावलंबी व स्वाभिमानी राहावी व ह्या उदात्त हेतूने हे केलेले आहे. आपण सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे. मित्रांनो, आपण मराठीच आहोत, परंतु आपल्याला कोणाचाही द्वेष करायला मराठी शिकवत नाही. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या परमपूज्य साने गुरुजींच्या म्हणण्यानुसार सर्वांना प्रेमाने वागवणारी आपण सर्व मराठी माणसे आहोत. महाराष्ट्र हा मराठी माणसांचाच आहे, परंतु मराठीच्या संवर्धनासाठी हिंदू माणसात फूट पाडू नका, कारण इतर लोक आपला फायदा घेण्यासाठी टपलेले आहेत. आजपर्यंत मराठीला चांगले दिवस आणून त्यांचे संवर्धन करण्याचे महान कार्य भाजपने तथा देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेले आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या विकासात्मक प्रकल्पांना नेहमीच उद्धव ठाकरे साहेबांनी विरोध केलेला आहे. विरोध करून विकास खुंटीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाणार प्रकल्पाला विरोध, पालघरमधील वाढवण बंदराला विरोध, मुंबईमधील मेट्रो कारशेडला विरोध, असे अनेक विकासात्मक प्रकल्पांना विरोध करून उद्धव साहेबांना काय साध्य करायचं आहे हे त्यांना माहिती. उद्धव साहेब यामध्ये नोकरीला लागणारी मराठी माणसं आपलीच आहेत आणि बंधूंनो, ज्या भागात असे मोठमोठे प्रकल्प येतात
त्या भागाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. विकास तर होतोच, पण त्यासोबत लोकांचे राहणीमान देखील उंचावते. थोडक्यात लोकांना रोजगार मिळतो, नोकरी मिळते, कामधंदा मिळतो. परंतु उद्धव ठाकरे साहेब व शरद पवार साहेब यांना हे होऊ द्यायचे नाही. कारण 2014 सालापासून महाराष्ट्राच्या राजकारणात क्षितिजावर देवेंद्र फडणवीस या ताऱ्याचा उदय झाला आणि त्यांनी आपल्या कार्यकुशलतेच्या बळावर संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. शरद पवारांच्या असणारा प्रभाव तथा भीती देवेंद्रजींच्या मुत्सद्देगिरीमुळे नाहीशी झाली आहे. अल्पावधीतच देवेंद्र फडणवीस शोषित, वंचित, दलित, आदिवासी, शेतकरी, तरुण व महिलांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. फडणवीस म्हणजे विश्वासू नेता, फडणवीस म्हणजे पारदर्शक काम करणारा नेता, विकास पुरुष तथा सुसंस्कृत नेता अशी ख्याती झाल्याने यांना सगळ्यांना पोटसूल उठले आहे. या सर्वांनी फडणवीसांवर, त्यांच्या कुटुंबावर वैयक्तिक टीका केली, खालच्या भाषेत टीका केली, त्यांना टरबूज म्हटले, अनाजी पंत म्हटले, त्यांच्या पत्नीवर टीका केली. परंतु देवाभाऊ आपल्या महाराष्ट्राच्या हिताच्या निश्चयापासून तसूभर सुद्धा ढळले नाहीत. खालच्या भाषेत वैयक्तिक टीका करणे ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती नाही, हे सुसंस्कृत देवाभाऊने जनतेला दाखवून दिले. थोडक्यात देवाभाऊने लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती म्हणत स्वतःला महाराष्ट्राला समर्पित केले आहे.